नमस्कार. माफ करा, नेटवर्क इश्यूमुळे थोडा व्यत्यय आला आपल्यामध्ये, पण तुमच्यात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमध्ये कुठेही व्यत्यय न सुरू करतोय त्याच जोमाने, त्याच उत्सवाने, त्याच उत्सव हे साजरे यासाठी केले जातात ज्याच्याने आपल्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण होते, उत्साह निर्माण होतो आणि एका नव्या सकारात्मक विचारांना आपल्या हृदयामध्ये, आपल्या काळजामध्ये त्याचं विराजमान होत असतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे बीजरोपण आपल्या काळजामध्ये आपण करणार आहोत. गणपती बाप्पा या उत्सवाच्या निमित्तानं, या संस्कारांच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज आपण समजून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्याची गरज का निर्माण होते? किंबहुना आपल्याला असं का वाटतं की शिवाजी महाराज आपण समजून घ्यायला हवेत? असं का वाटतं? कधीतरी आपण स्वतःच्या मनाला प्रश्न विचारतो, विचारायला हवा. ज्या मातेनं या बाळ शिवाजी राजाला अर्जुनाची एकाग्रता शिकवली, एकलव्याची गुरुभक्ती शिकवली, अर्जुनाच्या एकाग्रतेसोबत कर्णाचं दातृत्व शिकवलं, भीष्माची प्रतिज्ञा शिकवली, साऱ्या गुण आणि संघटन पराक्रम कौशल्याचं बाळकडून ज्या मातेनं बाळ शिवाजी राजांना पाजलं, त्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. शुभमराव, सस्नेह स्वागत. शब्दगाथा अकादमीचे संस्थापक आमचे आदरणीय ॲडव्होकेट शुभमदादा व्याख्याते आहेत, ते मनापासून स्वागत. राजमातेनं हिंदवी स्वराज्य संस्थापक घडवले. फर्जंद शहाजी विचारांवर चालत त्यांना सोबत देत आपल्या नातवाला देखील घडवण्याचं कार्य केलं. या महाराष्ट्राला एक नव्हे तर दोन छत्रपती घडवून देण्याचं महान कार्य ज्या स्त्रीनं, ज्या मातेनं केलं, त्या राजमाता जिजाऊ. या महाराष्ट्राला नवे विश्वाला पडलेलं एक सत्य स्वप्न, ज्यांच्या प्रत्येक पावलागणिक, ज्यांच्या प्रत्येक श्वासागणिक एक जगण्याचा नवा आदर्श शिकायला मिळावा. शक्ती आणि युक्तीचं संगम साधणारं व्यक्तिमत्व, अथांग क्षितिजाच्याही पलीकडचं व्यक्तिमत्व, ज्यांच्या धाडसाचा एक एक क्षण आठवतो आणि गर्वानं फुगते छाती. शौर्याने हर मराठ्याचा उर फाटतो, असे रणधुरंधर जनकल्याणकारी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज. एक असा युवराज, ज्या युवराजानं वयाच्या 32व्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर मस्तक दिलं. डोळे काढले गेले तरी झुकला नाही, हात कलम केले गेले तरी पसरले नाहीत कोणासमोर. आबासाहेबांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा प्रेरणा, स्वाभिमान आपल्या काळजात रक्तात कसा आहे हे दाखवून देणारा आणि धर्मासाठी झुंजणारा, स्वराज्यासाठी झुंजणारा, प्राणालाही स्वतःच्या मिठीत घेणारा धर्मवीर पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती शंभूराजे. या स्वराज्यासाठी, या मराठी मुलखासाठी ज्या ज्या 18 पगड जाती, 12 बलुतेदार माझ्या मावळ्यांनी स्वतःच्या आयुष्याचं रणकंदन केलं, रक्ताचा सडा वाहिला गेला या स्वराज्याची इमारत उभी राहण्यासाठी. स्वतः त्या पायासाठी झिजले, त्या सर्व मावळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आवाज कमी का येतोय तुम्हाला माझा? दादा नमस्कार, उद्धव दादा, गणेश दादा, खूप खूप तुमचं. त्याच वेळेला आपल्या माणसांना मनापासून स्वागत आणि त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या माणसांचे करायचे नसतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वराज्य देशा या पेजमुळे आपण सारे जोडलो गेलो. मोजून 35 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत आणि या 35 मिनिटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना या विषयावर आपल्याला शिवचरित्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या छोट्या छोट्या विषयांना स्पर्श करायचा आहे. त्याच्यामुळे आता मी प्रत्येकाचं नाव घेणं टाळेल आणि
सलग चर्चा कशी चालू ठेवता येईल याच्याकडे लक्ष देतो. उद्धव दादा, आवाज येतच नाहीये का आपल्याला? तर शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत का जन्माला येतात हा सगळ्यात मोठा प्रश्न. का होते शिवाजी महाराजांची आणि का ते जन्माला येतात या मराठी मुलखामध्ये? एक काळ असा होता, मी जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजीराजांच्या चरित्राला मांडेल तुमच्या समोर, आवाज का येत नाही तुम्हाला? संतोष सर, आवाज येत नाहीये का? आवाज का कमी येतोय मला कळत नाहीये. गणेश दादा, आवाज तुमच्या मोबाईलचा वाढवून बघा बरं, कारण की रोज आपण असंच करतोय आणि आता कमी आवाज येणं म्हणजे. जय शिवराय सगळ्यांना. आता वेळ जायला नको म्हणून आपण सुरू ठेवूयात, लिंक तुटायला नको. बर बर, ठीक आहे ठीक आहे. सगळ्यांचे मनापासून खूप खूप सगळ्यांना विनंती आहे की मी माझा आवाज वाढवतोय, पण आपण आपल्या मोबाईलचा देखील आवाज वाढवा, कारण परब धन्यवाद, कारण हे आपण आज नाही करत आहोत, रोज करतो. तर आज कदाचित नेटवर्क इश्यूमुळे तुम्हाला आवाज कमी वाटत असेल. तर छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत का जन्माला येतात? अशी काय परिस्थिती निर्माण होते की छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येतात? जेव्हा जेव्हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या विचारांचा विचार करतो, तेव्हा तेव्हा आमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण व्हायला हवा की शिवरायांची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, या परिस्थितीमध्ये कुठेतरी आम्हाला साधर्म्य वाटतंय का? असा जेव्हा जेव्हा विचार करू, तेव्हा तेव्हा शिवराय समजून घेणं आम्हाला सोपं जाणार आहे, अतिशय सोपं जाणार आहे. कारण की जेव्हा शिवरायांच्या जन्माचा जेव्हा आम्ही विचार करतो, त्यावेळेला त्यांच्या पूर्व परिस्थितीचा विचार आमच्या मनामध्ये येणं गरजेचं आहे. शिवपूर्व काळाचा विचार केला तर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सोन्याचा धूर निघत होता, लक्ष्मी पाणी भरत होती, सगळीकडे आनंदी आनंद होत. मग असं काय झालं या महाराष्ट्राच्या मातीत? काय निर्माण झाली परिस्थिती की इथल्या माणसांना दृष्ट लागली, इथली माणसं इथल्याच माणसांच्या विरुद्ध लढायला लागली, आपल्याच माणसांनी आपल्याच माणसांच्या विरुद्ध शस्त्र उगारावीत. कुठला महाराष्ट्र आहे हा? ज्या महाराष्ट्राच्या मातीत, ज्या महाराष्ट्राच्या सूर्योदयानं इथल्या दिवसाचा प्रारंभ हा हरिपाठानं होऊ लागला, महाराष्ट्रामध्ये रचलेल्या भागवत धर्माच्या विचारांवर हा महाराष्ट्र चालत, संतांच्या पदस्पर्शानं पावन आणि पुनीत होण्याचं भाग्य याच महाराष्ट्राला मिळालं होतं. हा तोच महाराष्ट्र आहे जो 750 वर्षापूर्वी सुखात आणि आनंदात नांदत होता. पण जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या अल्लाउद्दीन खिलजी या महाराष्ट्राच्या मातीवर चालून आला आणि महाराष्ट्राची परंपरा खंडित होऊ लागली. सुंदर, चांगल्या, हव्या हव्याशा वाटणाऱ्या गोष्टीला दृष्ट लागते तशी दृष्ट लागली आणि महाराष्ट्राच्या मातीला भूमी, संत भूमी, देवभूमी, पारतंत्र्याचा सूर्योदय पाहू लागली.
प्रत्येकाला जगणं कठीण होऊ लागले. लेकी सुना लग्नाच्या सोहळ्यात गेल्या तर कोणी यायचं उचलून घेऊन जायचं. विहिरीवर पाण्यावाला गेलेली एखादी लेक पुन्हा सुरक्षित येईल की नाही याची खात्री नव्हती. इथल्या माणसांच्या मनगटामध्ये ताकद नव्हती का? तर होती. इथल्या माणसांमध्ये कौशल्य नव्हतं का? तर होतं. इथल्या प्रत्येक माणसाच्या मनगटात मस्तिष्कामध्ये ताकद होती. पण ती ताकद आपल्या माणसांसाठी वापरायची असते. हे इथला माणूस विसरला होता. विसरला होता इथला माणूस की आपली ताकद ही आपल्या माणसांसाठी वापरायची असते, ना की आपल्या माणसांच्या विरुद्ध. एकदा बघा आपल्या आजूबाजूला. दृष्टिक्षेप फिरवा, कळेल आपल्याला. बघा आजूबाजूला आपली माणसं आपल्याच माणसांच्या विरुद्ध लढतायत आजही. बांधावरून भांडणारे बंधू, राजकीय हेवेदाव्यांवरून भांडणारे आपलेच एकमेकाचे वैरी होतोय. नको नको त्या वादांवरून कोणीतरी कान भरले म्हणून आपण आपल्याच माणसांच्या विरुद्ध लढतोय आणि कायमचे जन्माचे वैरी होतोय. शिवराय समजून घेताना या सगळ्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. अतिशय गरजेचं आहे. एक संपूर्ण काळ जवळजवळ 300 वर्ष लोटली. तेच अनुभवतीये, तोच सूर्योदय पारतंत्र्यात. तत्कालीन परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये फार बदल नाहीये. आता भारत स्वतंत्र आहे, महाराष्ट्र स्वतंत्र आहे. आपण कुणाच्या तरी वलचणीला बांधले गेलेलो आहेत, कोणाच्या तरी विचारांना बांधले गेलेलो आहोत. येऊन येणार कोण, साहेबांशिवाय आहेच कोण, असं बोंबलता इलेक्शन झाल्यानंतर तो साहेब तुम्हाला विचारतो, अरे तुला विचारतो कोण? या सगळ्यामध्ये कुठेतरी त्या शिवबांच्या जन्माचा सूर्योदय पुन्हा एकदा जन्माला यावा. कुठेतरी शिवरायांचा स्वराज्य पुन्हा एकदा तयार व्हावं आणि त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला शहाजीराजे व्हावं लागेल. आम्हाला जिजाऊ व्हावं लागेल. कोरडी स्वप्न बघण्यासाठी आम्हाला उंचावून पडावं लागेल, आभाळातून पडावं लागेल पाण्यासारखं. ही सृष्टी, ही वसुंधरा हिरवीगार बनवावी लागेल. तर आणि तरच आम्ही या स्वराज्याच्या सुवर्ण स्वराज्याचा स्वप्न बघू शकू. आताही आवाज येतोय का? काही इश्यू येतोय? चिराग इयरफोन बघू. आवाजाचा इश्यू आहे का आणखी? एक जण कोणीतरी सांगा. आवाज प्रॉपर येतोय? हो येतोय सर. थोडासा माईक जर ओके हा. तर आपण शहाजी आणि जिजामाता होणं गरजेचं आहे. मला वाटतं तो नेटवर्कचा इश्यू आहे आणि त्याच्यामध्ये मला जास्त वेळ घालवता येणार नाही, कारण हा मोबाईल आहे आणि मोबाईल मध्ये मी जास्त ओरडू नाही शकत. तुम्ही लोक जर तुमचा मोबाईलच्या कॉर्ड लावल्या आणि आवाज वाढवला तर खूप बरं होईल. आणि
ओके गणेश दादा. ओके 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 मना. तर आपण इथे होतो की आपण शहाजी आणि जिजाऊ होणं गरजेचं आहे. परिस्थिती परिस्थिती अशी आहे की 350 वर्षाचा काळ लोटलाय या पारतंत्र्याच्या भूमीला. ज्ञानोबा काळ, त्याच्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी च्या काळामध्ये सगळीकडे अंधाधुंदी माजली आहे. आणि या सगळ्या नंतर 16 मार्च 1594 मालोजी राजांच्या पोटी एका मुलाचा जन्म झालाय. बाळाचं नाव ठेवलंय शहाजी. आणि 4 वर्षानंतर 12 जानेवारी 1598 लखुजीराव जाधव आणि लक्ष्मीबाईंच्या पोटी एका कन्येचा जन्म झालाय. कन्येचं नाव ठेवलंय जिजाबाई. दोघांचेही वय वाढत चाललेत. एकीकडे शहाजीराजे मोठे होत आहेत, एकीकडे जिजामाता मोठ्या होत आहेत. जेमतेम 10 वर्षाचं झालं असावं. आणि लहान असतानाच शहाजीराजेंचे वडील अनंतात विलीन झाले. शहाजीराजेंचे वडील अनंतात विलीन झाले आणि सगळी जबाबदारी आता त्यांच्या काकांवर आलेली आहे. आणि योग्य वेळेला जिजामाता आणि शहाजीराजेंचा विवाह झाला. दोघांचाही विवाह झालेला आहे. जणू कदाचित एका मोठ्या ग्रहाच्या निर्मितीसाठी या दोन मोठ्या ग्रहांचा एकत्र येण्याचा हा काळ, ही सृष्टी, ही वसुंधरा आपल्या उघड्या डोळ्याने पाहत होती. या सृष्टीनं या स्वराज्याच्या निर्मितीसाठी मोठ्या दोन महान विभूतींना, लोकोत्तर कल्याणाच्या साठी या दोन विभूतींना एकत्र येणं फार गरजेचं असावं. आणि ही दोन व्यक्तिमत्व एकत्र आली. वेळ सरत होती, काळ सरत होता आणि योग्य वेळेला आता जिजामाता पहिल्या अपत्याला जन्म देणार आहे. खरं म्हणजे कोणत्याही स्त्रीसाठी जेव्हा ती आई होते तेव्हा तिच्यासाठी तो काळ इतक्या आनंदाचा असतो, इतक्या आनंदाचा असतो की जाणे आईच. पण जिजामाता आता पहिल्या अपत्याला जन्म देणार आहेत. पहिल्या अपत्याचे काही महिने गेले. जिजामाता गर्भवती आहे. 5 महिने झाले, 6 महिने झाले, 9 महिने झाले. महिन्याला महिना सरत गेला आणि आता जिजामाता पहिल्या अपत्याला जन्म देणार प्रस्तुत झाल्या. बाळाचा जन्म झाला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 12 दिवस झाले. बाळाचं नाव काय ठेवायचं? जिजामातेनं बाळाचं नाव काही ठेवलं नाही. शहाजीराजे मोहिमेवरती होते. परिस्थिती काय असावी माणसाची एखादी, आणि कोणत्या परिस्थितीतून माणूस तयार होत जातो, घडत जातो. 1 वर्षाच्या मोहिमेनंतर शहाजीराजेंनी विचारलंय बाळराजांचं नाव काय ठेवलं? जिजामाता सांगतात, तुम्ही मोहिमेवरती होतात त्यामुळे बाळराजांचं नाव काही ठेवलं नाही, पण आम्हाला भाऊजींची फार आठवण येते. भाऊजी म्हणजे शहाजीराजेंचे चुलत बंधू. या संभाजीराजेंची आठवण जिजामातेंना येते. आम्हाला भाऊजींची फार आठवण येते, आपण भाऊजींचं नाव ठेवूयात ना. तुम्ही जर आता जिजामातेची जी आता सिरियल सुरू आहे स्वराज्य जननी, तर त्याचा साधारण तुम्हाला लागेल. थोडंफार माहितीमध्ये इकडे तिकडे होऊ शकतं. जिजामाता म्हणतेय की आपण भाऊजींचंच नाव ठेवूयात ना. एकीकडे आपल्या दीरावर पुत्रवत प्रेम करणारी वहिनी शिवराय समजून घेताना आम्ही समजून घ्यायला हवी. आपल्या नवऱ्याचा राग शांत करायचा आहे. आपल्या माहेरच्या लोकांची आठवण, या दोन्ही गोष्टींचं तारतम्य सांभाळायचंय. संभाजी हे नाव ठेवावं, हे नाव सांगण्याच्या पाठीमागचं कारण आणि ती परिस्थिती बघा काय आहे. शहाजीराजेंचे चुलत भाऊ संभाजी हे नाव ठेवावं, आपल्या दीरावर किती प्रेम आहे वहिनीचं हे सांगणारी जिजामाता या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली, म्हणून कुटुंब व्यवस्था शिल्लक राहिली. आज मला सांगा, तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघूच नका, स्वतःच्या घरात बघा, स्वतःच्या जवळ बघा. दीर आणि वहिनी
ते जवळचं मायलेकाचं नातं जे आहे, मोठी वहिनी म्हणजे आईसारखी असते, ते नातं आज जिवंत राहिलंय का? आहे का जिवंत? शिवराय समजून घेतात, समजून घ्यावं लागेल. आणि संभाजी कुठे दगावले गेले होते? किती दर्द असेल त्या आईच्या काळजामध्ये. निजामाचा दरबार भरला होता आणि त्या निजामाच्या दरबारामध्ये सगळी सभा आटपली, सरदारांना बोलावणं पाठवलं होतं, सगळे सरदार आले होते. भोसले हे सगळी मंडळी निजामशाहीच्या दरबारात काम करत होती. सभा संपल्यानंतर सगळे बाहेर निघाले. भोसलेंचा खंडाचा हत्ती उधळला. हत्ती उधळला आणि त्या हत्तीला शांत करण्यासाठी लखुजीरावांचे दत्ताजी पुढे सरसावले. त्यांनी खंडागळेला काहीतरी अर्वाच्य भाषा वापरली असावी आणि खंडागळेला काहीतरी बोलतोय म्हणून संभाजी मध्ये आले. शहाजीराजेंच्या भावाचे मुलगे म्हणजे पुतण्या शहाजीराजेंचा सक्का चुलत भाऊ, ते संभाजीराजे, दोघांचीही वाद झाले. खंडागळेच्या हत्तीला दाताजीनं हत्तीला मारलं म्हणून संभाजी पुढे आला. दत्ताजी मारला गेला, एकीकडे संभाजी मारला गेला. दोघांकडनं एकमेकांच्या वर वार झाले, दोघेही मारले गेले. लखुजीरावांना माहिती झालं दत्ताजी मारला गेलाय म्हणून ते सरसावले. त्यांच्याकडनं संभाजी मारला गेला. पुन्हा शहाजीराजे आपल्या भावाला मारलं म्हणून शहाजीराजे मध्ये आले. पुन्हा शहाजीराजेंवरती वार झाला, शहाजीराजे पडले. लखुजीरावांना माहिती नव्हतं दत्ताजी कसा मेलाय. त्यांना वाटलं शहाजीराजेंनी मारलं आणि सासरा जावयामध्ये वाद निर्माण झाला. एकीकडे जाधवांचे दत्ताजी मारले गेले होते, एकीकडे भोसलेंचे संभाजी मारले गेले होते. जाधव रडत होते त्यांचा मुलगा गेलाय म्हणून, भोसले रडत होते त्यांचा भाऊ गेलाय म्हणून. पण जिजामातेनं रडावं कोणासाठी? भावासाठी की आपल्या दीरासाठी? जिजामाता रडत होती इथल्या मराठी माणसांच्या नादानपणावर. आपलीच माणसं आपल्या माणसांच्या विरुद्ध रक्ताचे वैरी होणार. पण माझ्या भावांच्या विरुद्ध माझा नवरा उभा राहिलाय किंवा माझे वडील माझ्या माझे स्वतःचे वडील माझ्या नवऱ्याच्या विरुद्ध उभे राहत आहेत आणि माझा नवरा माझ्या वडिलांच्या विरुद्ध उभा राहतोय. अशा अवस्थेत मी काय करायला हवं? माझं कर्म, माझं कर्तव्य काय आहे? पत्नी म्हणून माझं कर्तव्य काय आहे? तर एकच की माझ्या नवऱ्याला सांभाळणं, त्याला शांत करणं, आणि तिने तो पाळला. एक पत्नी म्हणून माझं कर्तव्य काय आहे? ते कर्तव्य जिजामातेनं पाळलं आणि आपल्या नवऱ्याला शांत केलं. तोपर्यंत सासरा आणि जावयाचा वाद सतत सुरू आहे. दरम्यान 4 वर्ष गेली. चारही अपत्ये जिजामातेची दगावली. मी तुम्हाला हे सांगतोय की शिवबाराजे जन्माला आले आणि जन्माला येण्या अगोदरची परिस्थिती काय आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. 4 अपत्य दगावली गेली. पहिलं अपत्य झालं तेही धावपळीत झालंय, चिंतेमध्ये झालंय आणि आता जिजामाता 6व्या अपत्याला जन्म देणार आहे. जिजामाता 6व्या अपत्याला जन्म देणार आहे. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. लखुजीरावांचा पाठलाग सुरूच आहे. अहमदनगरच्या प्रवरानगरच्या नदीच्या किनाऱ्यावर यांचा सगळ्यांचा मुक्काम पडलेला आहे आणि लखुजीराव जाधव आपल्या जावयाला, आपल्या लेकीला कैद करायला आले. शहाजीराजेंना प्रश्न पडला आता काय करावं? आता कोणती सुरक्षित जागा शोधावी की जिथे मला आता सुरक्षित राहील? आणि शेवटी
अहमदनगरहून सगळी मंडळी तळ उत्तर कोकणामध्ये ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी आणि कल्याण भिवंडीच्या प्रांतामध्ये अगदी जंगलामध्ये असणारा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातला किल्ला अर्थात माहुलीचा किल्ला. या माहुलीच्या किल्ल्यावर जिजामातेला आणण्यात आलं. 1 महिना सुरू झाला होता. 4 महिन्याचा काळ लोटला होता. 5वा महिना सुरू झाला. असं करत करत एक दिवस सरत होते. जिजामातेची काळजी वाढत होती. शहाजीराजाची काळजी होती की जिजामाता इथे सुखरूप राहतील, पण सासरे बुवा येता कामा नये. विचार करा, ज्या महिला ऐकतायत त्यांनी पण विचार करा. 4-5 महिन्याचा गर्भ त्या माईच्या पोटात वाढतोय. तिचा बाप तिला कैद करायला आलाय आणि आता माहुलीच्या किल्ल्यावर ही सगळी मंडळी थांबली. आजूबाजूच्या महिलांना कळायला लागले की जिजामाता माहुलीच्या किल्ल्यावर आली आहे. एक महिला यायला सुरुवात झाली. त्याची मालकी आपल्या माहुलीच्या किल्ल्यावर आली आणि एक महिला यायला लागली, सुरुवात झाली. एक महिला येऊन जिजामातेची विचारपूस करायला लागल्या. आईसाहेब सांगा ना, तुम्हाला काय खावंसं वाटतंय? आईसाहेब सांगा ना, तुम्हाला काय खावंसं वाटतंय? कोणी येऊन विचारावं, आईसाहेब सांगा तुम्हाला डांगराच्या भाकरी खायच्या आहेत का? आईसाहेब सांगा ना, तुम्हाला तेलाच्या भाकरी खायच्या आहेत का? छान बनवतात, डांगराच्या भाकरी बनवतात, तेलाच्या भाकरी बनवतात. एक गोष्ट आलेल्या महिला विचारत होत्या. मला काहीच खावं नाही वाटत. डोहाळे लागलेत जिजामातेला डोहाळे लागलेत. आजकाल विज्ञानानं आता मान्य केलंय आपल्या आईचा आवाज ऐकतं. पण आपल्या संस्कृतीनं हजारो वर्षापूर्वी मान्य केलंय प्रल्हाद, बिंबल 5 महिन्याचं बाळ आपल्या आईचा आवाज ऐकतं. 5 महिन्याचं बाळ हे आपल्या संस्कृतीनं हजारो वर्षापूर्वी मान्य केलंय. सत्वार उच्चार प्रल्हादी बिंबला गर्भात. पण गंमत आणि दुर्दैव आत्ताच्या 21व्या शतकातल्या त्या आई बस कर आता, हँग व्हायला आलो. तरी आई व्हॉट्सअपची चॅट क्लिअर करत बसते. लक्ष्मण दादा आवाज कमीच येणार आहे, कारण मी कमी आवाजात बोलतोय. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या मोबाईलचा आवाज वाढवला आणि इयरफोन लावले तर आवाज तुम्हाला व्यवस्थित येईल. 5 महिन्याच्या गर्भवती असणाऱ्या महिलेला डोहाळे लागणं आणि तिला एक सकारात्मक विचारांच्या दृष्टिकोनातूनच तिला ते डोहाळे लागणं हे फार महत्वाचं आहे. आणि जिजामातेच्या मनातल्या स्वप्नांचा विचार केला तर मुळात त्यांना डोहाळेच असे लागले होते की घोड्यावर किती मोठा उदार विचार या आईच्या मनाला येत होता. इथे असलेल्या सगळ्यांना, ज्या महिला ऐकत आहेत, ज्यांची लग्न झालेली आहेत, त्या सगळ्यांसाठी सांगतो, आपल्या घरात कान देऊन ऐका. मुरलीदादांचं हे जे ध्येय होतं की व्याख्यान व्हावं आणि स्वराज्य देशा या सगळ्या संपूर्ण टीम इतकी छान टीम, ज्या टीमनं हे नियोजन सुरू केलंय, त्या टीमचा उद्देश सफल व्हावा. हा विचार जरी तुम्ही आत्मसात केला तरी आजच्या चर्चेला खऱ्या अर्थानं एक महत्वाचा विचार तुम्हाला वाटतं. आपल्या घरात जर गर्भवती स्त्री असेल तर त्या गर्भवती स्त्रीला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायला, ऐकायला द्या. ज्या घरातली स्त्री छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचेल, ऐकेल, तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ छत्रपती शिवाजी महाराज जन्माला नाही तरी चालेल, पण तिच्या पोटी जन्माला येणारं बाळ हे छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान मावळा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही.
हा विचार आज ज्या वाटतं. आवाज कमी येतोय त्याच्यासाठी दादा मी काहीही करू शकत नाही, कारण त्याच्यासाठी पर्याय नाही. मी त्याच्यासाठी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. 5 महिन्याचे गर्भवती असताना माहुलीला देखील असुरक्षितता निर्माण झाली. माहुलीला असुरक्षितता निर्माण झाली. शहाजीराजे विचार करतायत की आता असा कोणता किल्ला शोधावा की ज्या किल्ल्यावर जिजामाता कुड फाइंड सेफ अँड पीस. त्यांना कुठेतरी शांतता वाटेल. स्वतःच्या कुटुंबाचा, स्वतःच्या माणसांचा विचार करा. आपल्याला किती सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होत असतात आणि जिजामातेला किती संघर्ष करावा लागतोय. अहमदनगरहून सगळा मॅना माहुलीला आलाय आणि आता माहुलीवरून जागा बदलायची आहे. 6वा महिना सुरू आहे. घोड्यावर बसायचंय. घोड्यावरून बसून रात्री प्रवास करायला सुरुवात करायची आहे. आणि आता सगळी मंडळी माहुलीहून किन्हवलीकडे निघाली आहे. आणि मला आनंद आहे की माझ्या गावावरून ही सगळी मंडळी निघाली. किन्हवलीच्या जवळ चेरवली नावाचं गाव आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. इतिहासाने तिथे डोळे बंद केलेत, पण आजही तिथे आख्यायिका सांगितली जाते की जिजामाता रात्री महालक्ष्मीच्या मंदिरात तिथे वस्तीला थांबल्या आणि सकाळी उठून पुन्हा नाणेघाटाच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. नाणेघाटापर्यंत येऊन सगळी मंडळी पोहोचली आहे. 6वा महिना सुरू आहे. जिजामाता मध्ये आहेत, शहाजीराजे पुढे आहेत. शहाजीराजे पाठीमागे वळून बघतायत, जिजामाता अजून आल्या नाहीत. शहाजीराजे सांगतात जिजामातेला, तुम्ही जर अशा करायला लागल्या आणि जर तुमचे वडील आले तर तुमचे वडील पकडतील आपल्याला. जिजामाता सांगतात, माझे आबासाहेब आहेत, ते मला कैद करणार नाहीत, तुम्ही पुढे जावा. शहाजीराजे सांगतात, तुम्हाला अशा अवखडलेल्या अवस्थेत कसं टाकून जाऊ. नवऱ्याला जर नवरेपणाचा अधिकार सांगायचा असेल तर त्याला आपल्या पत्नीची काळजी घ्यावीच लागते, तर त्याला नवरेपणाचा अधिकार सांगता येतो. नक्की काय समजायचं? काही लोक सांगतात आवाज येतोय, काही लोकांना आवाज येत नाही. ठीक आहे, तर नाणेघाटामध्ये दोघांची चर्चा सुरू आहे आणि अतिशय इमोशनल चर्चा सुरू आहे दोघांची. शहाजीराजे सांगतात की नाही चला आपण. जिजामाता सांगतात नाही तुम्ही पुढे जा, माझे आबासाहेब मला काही करणार नाही, पण तुम्ही पुढे जा. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा एक नवरा म्हणून, पती म्हणून शहाजीराजे जेव्हा स्वतःची भूमिका इतक्या छानपणे सांभाळतायत, त्यावेळेला आमच्या मनामध्ये की एक नवरा म्हणून जेव्हा शहाजीराजे 9:30 वाजता घरात येतात, तेव्हा जिजामातेला पत्ता लागत नाही की शहाजीराजा घरात आलाय. 9:30 वाजून जातात, 10 वाजतात. शहाजीराजा हाताने वाढून घेतो तरी जिजामातेला पत्ता लागत नाही, पश्चाताप होत नाही की शहाजीराजानं हाताने वाढून घेतलंय. आणि जिजामातेचा आणि शहाजीराजेंचा जेव्हा विचार आमच्या मनामध्ये येतो, आणि शहाजीराजेंचा विचार आमच्या मनामध्ये येतो, तेव्हा एक गोष्ट आमच्या लक्षात येते की कर्तव्याला महत्व दिलं जात आहे. पण अशा अवस्थेत चर्चेला वेळ नव्हता आणि सगळी मंडळी आता शिवनेरीला गेलेली आहे. शिवनेरी किल्ल्यावरतीच का गेले तर शिवनेरीचे किल्लेदार होते विजयराव शिदोजी विश्वासराव.
विजयराव शिदोजी विश्वासराव हे गणू शहाजीराजेंचे व्याही होते. संभाजीराजे म्हणजे शहाजीराजेंचे मोठे मुलगे आणि शहाजीराजे यांचा मुलगा आणि विजयराव सिधोजी विश्वासरावांची मुलगी या दोघांचा विवाह झाला होता. विजयराव सिधोजी विश्वासराव हे शहाजीराजेंचे व्याही होते. विजयरावांना बातमी पोहोचली. विजयराव गड उतरून खाली आले. शहाजीराजे सांगतायत कारणच तसं पडलं म्हणून तुम्हाला त्रास दिला विजयराव. विजयराव सांगतात नाही, तुम्ही सांगाल ती जबाबदारी पार पाडायला आम्ही तयार आहोत. शहाजीराजेंनी सांगितलं काही करायचं नाही, फक्त जिजामातेंची व्यवस्था इथे करावी. शिवनेरीच्या किल्ल्यावरती जिजामातेंची व्यवस्था करण्यात आली आणि शहाजीराजे मोहिमेवरती निघून गेले. 1 महिना सरून गेला, दुसरा महिना सुरू झाला. वेळ कमी आहे त्याच्यामुळे मला खूप फास्ट जावं लागतंय. शिवनेरीच्या किल्ल्यावर त्यांची व्यवस्था झाली आहे. शहाजीराजे निघून गेलेले आहेत. एक महिना टळून गेला आणि पुन्हा लखुजीराव जाधव आलेले आहेत आणि लखुजीराव जाधव आणि जिजामातेचा संवाद सुरू आहे. सुरुवातीला बाप आणि लेकीचा वैर सरळ सरळ दिसत होता. जेवढा त्यांचा वैर, त्यांचा वाद पेटत होता, तितकाच तो वाद आणि तितकाच वैर प्रेमाच्या भावनेनं उभा राहत होता. बाप आणि लेक किती दिवस भांडणार, किती दिवस रागात राहणार. आणि बापाच्या हृदयाला एक आपण म्हणतो माया उत्पन्न झाली आणि लखुजीराव जाधवांनी शेवटी जिजामातेंची व्यवस्था शिवनेरीलाच राहावी म्हणून विजयरावांना काही मोहरा दिल्या आणि लखुजीराव जाधव आता ते देखील मोहिमेवरती निघून गेले. असं म्हणतात की लखुजीराव जाधव निघून गेलेत आणि एक 15-20 दिवसामध्ये म्हणा किंवा महिनाभरामध्ये म्हणा शिवनेरीवरती बातमी येऊन पोहोचते की निजामाच्या बादशहाच्या दरबारात दर्शनाला गेले असताना लखुजीराव आणि त्यांची 3ही मुलं आणि बादशहाच्या दर्शनाला गेले असताना बादशहानं कपटानं भर दरबारात कत्तल केली. सगळी परिस्थिती लक्षात घ्या. अहमदनगरहून निघालेत माहुलीला आणि आता शिवनेरीला येऊन पोहोचलेत. सोबत कोणी नाहीये. उमाबाई साहेब सासूबाई त्या काही दिवसानंतर येऊन पोहोचलेल्या आहेत शिवनेरीच्या किल्ल्यावर. आपला नवरा आपल्या सोबत नाही, आपला मोठा मुलगा आपल्या सोबत नाही, फक्त व्याहींच्या घरी आपण राहतोय. आणि अशा अवस्थेत एक बातमी येऊन पोहोचते की आपले बंधू आणि आपले वडील संपवलेत. म्हणजे मानसिकता काय असेल त्या माईची की आयुष्यभर ज्यांची चाकरी केली आबांनी, त्या लोकांनी आबासाहेबांना संपवलं. ती अन्यायाची जी चीड आहे ना, ती चीड निर्माण होत होती. छोट्या छोट्या वरून आपल्या गर्भवती महिला कारण काढणाऱ्या सासूबाईनं डोळे मोठे केले म्हणून सासूबाईवरच डोळे वटारणाऱ्या, सासूबाईनं भांडी घासायला सांगितली म्हणून सासूबाईलाच नाव ठेवणाऱ्या, सासूबाईनं काम सांगितलं म्हणून लेकीची बाजू घेऊन लेकीच्या सासूबरोबर भांडणाऱ्या लेकीच्या आई, या सगळ्या परिस्थिती जेव्हा आपण बघतो तेव्हा जिजामातेनं आपल्या परिस्थितीला कशा पद्धतीनं टॅकल केलंय हे फार समजून घेणं गरजेचं आहे. स्वतःचे बंधू, स्वतःचे वडील बादशहानं भर दरबारात कत्तल केलीये. ही परिस्थिती गर्भवती महिला ऐकते आहे, पण ते ऐकत असताना आपल्या मनावर बिंबवतीये की त्याचा परिणाम मी माझ्या गर्भावर होऊन देणार नाही आणि स्वतःला सावरतीये. जिजामाता स्वतःला सावरतीये. 9 महिने झालेत. एक एक दिवस सरत चाललाय. जसा जसा दिवस उजाडतोय मावळतोय, उजाडतोय मावळतोय, या सगळ्यामध्ये फक्त जिजामाते विजयरावांची काळजी वाटतेय, आजूबाजूच्या सगळ्यांची काळजी वाटतेय. सगळ्यांना आनंद या गोष्टीचा होतोय की स्वराज्याची मालकीन या शिवनेरीच्या किल्ल्यावरती जन्माला घालणाऱ्या एका सूर्याला, एका कुठल्या तरी विजेला
की जी नवचैतन्याचा झरा बहाल करणार आहे या स्वराज्यासाठी, या मराठी मुलखासाठी. 9 महिने 9 दिवस उजाडले. जिजामातेला प्रसूतीच्या वेदना व्हायला लागल्या. जिजामातेला प्रसूतीच्या वेदना व्हायला लागल्या आणि जिजामातेला दारुणी महालात नेण्यात आलं. दारुणी महाल म्हणजे आजच्या भाषेत बाळंतपणाची खोली. जिजामातेला बाळंतपणाच्या खोलीत नेण्यात आलंय. सगळ्यांचं लक्ष त्या दारुणी महालाच्या दरवाजावरती आहे. त्या दारुणी महालाचा दरवाजा असा बंद झालेला आहे. सकाळची प्रहर सुरू आहे. जवळजवळ म्हणायचं तर 9 वाजलेले आहेत. घटका घटका सरत चालली आहे आणि एक प्रहर संपलं. विजयराव जातायत, त्या दारुणी महालाचा दरवाजा ठोठावतायत. ठक ठक. सुयणींना विचारतायत काय झालं. सुयणी सांगतायत अजून काहीच नाही. विजयराव माघारी येत आहे. एका जागेवर शांत बसतायत. मनामध्ये प्रश्न आणि विचार सुरू आहेत की जिजामाताला मुलगी हो अथवा मुलगा हो, पण जिजामाता सुखरूप झाल्या पाहिजेत. आणि म्हणून विजयराव पुन्हा येऊन शांत बसतायत. वेळेला भान नाही, डोळ्याला डोळा नाही, तोंडचं पाणी पळालंय, विचारांचं काहूर माजलंय. पुन्हा जातायत. दुपारची प्रहर, सूर्य माथ्यावरती आलाय आणि अशा अवस्थेत पुन्हा जातात विजयराव. दारुणी महालाचा दरवाजा ठोठावला जातो. ठक ठक. सोयीणींना विचारलं जातं काय झालं. सोयीणी सांगतात अजून काहीच नाही. पुन्हा भयान. कोणीच कोणाशी बोलत नाही. प्रचंड शांतता. सगळीकडे काळजी, भीती, भीती, इतकी भीती, इतकी भीती की कोणीच कोणाशी बोलत नाही, चर्चा नाही. शिवाई देवीच्या चरणावर मस्तक ठेवून एक एक आलोचना आणि प्रार्थना करतात. हे शिवाई देवी, तुझ्या चरणावरती जिजामातेला आणलं गेलं. हे 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 शिवाई देवी, जिजामातेला तुझ्या चरणी आणलंय. तुझ्या आशीर्वादानं जिजामाता सुखरूप प्रसूत होऊ दे. विजयरावानं जावं आणि जिजामातेच्या चरणावर स्वतःला नतमस्तक होऊन घ्यावं आणि तिच्या चरणी स्वतःला वाहून घ्यावं आणि सांगावं हे तुझ्या आश्रयाला जिजामाता आली आहे ग. जिजामाता सुखरूप व्हायला पाहिजेत. मुलगी होऊ दे, मुलगा होऊ दे, पण जिजामाता सुखरूप व्हायला पाहिजेत. या स्वराज्याची मालकीन आली आहे इथं. आणि काय आश्चर्य, विजयरावांपर्यंत एक वार्ता येऊन पोहोचली. चला 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 विजयराव, तुम्हासनी बोलावणी धाडल्या ती. विजयराव चला 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 विजयराव, तुम्हासनी बोलावणी धाडल्या ती. विजयराव चला, पळा पळा. विजयराव पळत पळत चालले, धडपडायला चाललेत. विजयरावांच्या मनामध्ये प्रश्न आहे काय झालंय. मुलगा झाले, मुलगी झाले, काय झालंय. सांगितलं नाही काय झालंय. चला. ऐकलं का काय झालं. त्या बातमीदारानं विजयरावांना सांगितलं. विजयरावांच्या मनातल्या लहरी माझ्या शिवाई देवीपर्यंत पोहोचल्या. शिवाई देवीचा आशीर्वाद हा उभ्या महाराष्ट्रावर पोहोचला. महाराष्ट्राचा विचार माझ्या आसमंतात पोहोचला. आसमंताची वार्ता वाऱ्यास पसरली साऱ्या साऱ्या देशात. देशाची बातमी काशीला गेली, काशीची मथुरेला गेली, मथुरेची गंगेला, गंगेची गोदावरीला, गोदावरीची माझ्या सह्याद्रीपर्यंत येऊन पोहोचली. वारा वाऱ्यानं झाडाला सांगितलं, झाडाने पानांना सांगितलं, पानाने फुलांना सांगितलं, फुलांनी पक्ष्यांना सांगितलं, पक्ष्यांनी प्रत्येक ऐकलं का काय झालं. विजयराव पळत पळत जातात. त्या दारुणी महालाचा दरवाजा असा ठोठावला जातो. दारुणी महालाचा दरवाजा असा ठोठावला गेला. ठक ठक. सुयणींना विचारलं काय झालं. सुयणींनी सांगितलं मुलगा झाला, मुलगा मुलगा झाला. मुलगा झाला, मुलगा. आणि सगळीकडे आनंद आनंद आनंद, प्रचंड आनंद. 12 दिवस झाले म्हणून बाळाचं नाव शिवाई देवीच्या नावावरनं बाळाचं नाव ठेवलं गेलं शिवाजी. गुगलवर सर्च करून बाळाचं नाव ठेवलं नाही. 1 वर्ष झाला मॉन्जिनियसचा केक नसेल तर वाढदिवस साजरा करणार नाही असं नाही.
पवित्र शेणानं अंगण सारवलं. 3 वर्ष इथली भूमी पाण्यावाचून अडली होती. आणि त्याच वेळेला माझ्या मेघराजाचं आगमन झालं होतं. जणू माझ्या शिवबाच्या जन्मासाठी, त्याच्या स्वागतासाठी या मेघराजानं या पृथ्वी तलाला, या वसुंधरेला तृप्त केली होती. आणि 1 वर्ष झाला, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झाली, 6 वर्षाचा काळ लोटला. आता जर तुम्ही शिवनेरी आणि जिजामातेच्या बाळ शिवबाराजांच्या चरित्राचा विचार घेतला, त्या मालिकेचा विचार घेतला, तर आता माहुलीचा निरोप, त्या माहुलीवरनं घेऊन सगळी मंडळी आता पुन्हा शिवनेरीकडनं, ते शिवनेरी, प्रेमगिरी आणि माहुली या 3 किल्ल्यांवरचं जे बालपण गेले, ते बालपण या स्वराज्यजननी मालिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. प्रेमगिरी आणि माहुली या 3 किल्ल्यांवरती शिवाजी महाराजांचं बालपण गेलेलं आहे. तर एकदा शिवनेरीच्या किल्ल्यावर माझ्या बाळ शिवबाराजांची छोटी छोटी पावलं दुडू 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 पळत होती. पळणाऱ्या त्या छोट्या छोट्या पावलांकडे बघून प्रत्येक दासीला, प्रत्येक सुईणीला प्रचंड आनंद व्हायचा. एकदा बाळ शिवबाराजे दुडू पळता पळता त्या शिवनेरीच्या दरवाजामधनं धडपडले. धडपडणाऱ्या बाळाला, रडणाऱ्या बाळाकडे बघून एका दासीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. पाणी आलेली दासी सरळ सरळ त्या बाळाला उचलायला धावते आणि तितक्यात जिजाऊ डोळ्यानं इशारत करतात दासीला. दासी जागच्या जागी थांबते. दासी पुन्हा परत येते. दासी विचारते जिजामातेला, अशी कशी उलट्या काळजाच्या आई साहेब तुम्ही? अहो आई साहेब, बाळराजे रडतायत, पडलेले बाळराजे धडपडतायत आणि रडणाऱ्या बाळाला उचलायचं नाही तर काय करायचं? जिजामाता सांगतेय, धडपडेल, रडेल, एक छोटासा विचार आहे, पण माणसाचं जीवन घडण्यासाठी किती मोठा विचार आहे बघा. जिजामाता सांगतेय की माझं बाळ पडेल, धडपडेल, रडेल, पण माझ्या रडणाऱ्या बाळानं कोणाच्या आधाराला उभं राहू नये. तर माझं बाळ हे स्वतः, आणि माझं बाळ हे कोणाच्या आधाराला नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहणारे करायचं. 6 वर्षाच्या लेकरावर संस्कार करणं, त्याला रामायण महाभारताच्या कथा सांगणं, अन्याय न्यायाच्या कथा सांगणं, जय पराजयाच्या कथा सांगणं, नीतिमत्ता, अनैतिकता, नैतिकता या सगळ्यातला भेद, छोट्या छोट्या गोष्टी सांगणं, रडणाऱ्या बाळाला एक विचार देणारी आनंदाची गोष्ट सांगणं. बाळा, कंसानं देवकीची 6 बाळं मारली राजा. 6 वर्षाच्या लेकरानं आईला विचारावं, आई साहेब सांगावं, श्रीकृष्णानं कंसाला संपवलं राजा. बरं झालं मा साहेब, रावणानं सीतेला पळवली राजा. पुन्हा त्या बाळानं म्हणावं, मा साहेब, रामानं रावणाला संपवलं राजा. प्रत्येक वेळेला जय पराजयाच्या कथा सांगताना एखादा जय कसा झाला आणि पराभवाच्या कथा सांगताना त्या पराभवाची कारणं काय, ते देखील जिजामाता या 6 वर्षाच्या लेकरासमोर सांगते. इथे ज्या ज्या महिला ऐकतायत मला, तुमच्या जवळचा विषय आहे, ज्यांची छोटी छोटी बाळ आहेत. बाळ रडायला लागल्यावर काय करतो आपण? मी टीका करणार नाही, कारण त्याच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या जवळच आहे. बाळ रडायला लागलं की काय करतो आपण? चिपकावून देतो मोबाईल. रडणारं बाळ शांत होतं. सासूबाई सांगते, बाळाला मोबाईल देऊ नकोस. सुनबाई सांगते, मोबाईल दिला नाही तर बाळ जेवत नाही. सासूबाईला प्रश्न पडतो, तिचा नवरा विदाऊट मोबाईल जेवला कसा असेल? योग्य वेळेला योग्य गोष्ट होणं गरजेचं आहे. शिवराय समजून घेत असताना या छोट्या छोट्या गोष्टी आपण दुर्लक्षित करतोय आणि एक
पिढी घडवताना कुठेतरी कमी पडतोय आई म्हणून, कुठेतरी कमी पडतोय. त्यामुळे बाळाला चिमण्याचं कावळ्याचं गाणं आपण ऐकवत नाही, त्याला बिरबल अकबराच्या कथा सांगत नाही. वेळ नसतो. करिअरच्या नावाखाली आपण आपल्या माणसांना किती वेळ देतोय, लेकराला किती वेळ देतोय. आई म्हणून आपण आपली भूमिका प्रामाणिकपणे समजवतोय, अनुभवतोय, आणि मग तीच लेकरं मोठं झाल्यानंतर जेव्हा बोलतात, तुम्ही आमच्यासाठी काय केलं. यासाठी आपल्याला संस्कारांची पेरणी अगोदर करावी लागेल, आणि त्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय. आपली चप्पल जोपर्यंत आपल्या लेकराला होत नाही तोपर्यंत आपण शकतो जिजामातेनं तेच. एकदा की तुमची चप्पल तुमच्या लेकराला व्हायला लागली की तुम्ही त्याला एकही गोष्ट शिकवू शकत नाही. तुम्ही त्याला एक गोष्ट शिकवायला जाल, तो तुम्हाला 4 गोष्टी शिकवेल. त्यामुळे ही गोष्ट आपण सगळे लक्षात घ्याल. छत्रपती शिवाजी महाराज समजून घेत असताना आई म्हणून आपली भूमिका आपण प्रामाणिकपणे पाळली पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे आता माझ्याकडे फक्त 10 मिनिटं शिल्लक. मी ठरवलं होतं की मी तुम्हाला सगळं एक 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 सांगेल, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे मला थोडक्यात मांडावं लागते. युवक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण लक्षात घेताना शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षी ठरवलं की मला काय करायचंय. आपल्या युवकांनी ठरवायला हवं, दिशा ठरवायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची शपथ घेतात, आणि स्वराज्याची शपथ फक्त घेत नाही, स्वतःबरोबर केलेलं प्रॉमिस, त्या प्रॉमिसचं इम्प्लिमेंटेशन होतं, कार्यवाही होते, आणि यश मिळत जातं. यश मिळत जाताना प्रचंड संघर्ष येत जातात, आणि संघर्षातून तावून सुलाखून तो माणूस उभा राहतो. लढण्याचा इतिहास सांगत जिंकण्याची स्वतःची सवय लावून घेतात, आणि कधी कधी 2-4 पावलं मागे यायची वेळ आली, 2 पुरंदरच्या तहासारखं, आणि पुन्हा उभे राहतात. शिवबाराजेंच्या विचारांचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवबाराजे डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा शिवबाराजांना हृदयात घेऊन फिरा. छत्रपती शिवाजी महाराज हे काळजात आणि डोक्यात घ्यायचा विषय, डोक्यावर नाही. शिवबाराजे आम्हाला आजही प्रेरणादायी वाटतात, महत्त्वपूर्ण वाटतात, आणि छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला आजही 350-400 वर्षानंतर महत्त्व आणि असामान्यत्व का वाटतं. कारण आतापर्यंत मोगलांची मोगलशाही झाली, विजापूरच्या आदिलशहाची आदिलशाही झाली, निजामाची निजामशाही, विजापूरच्या आदिलशहाची आदिलशाही झाली, कुतुबाची कुतुबशाही झाली, पण या हिंदुस्थानामध्ये एकमेव स्वराज्य असं आहे, भोसलेंची भोसलेशाही नाही झाली, त्यांचं झालं स्वराज्य, जनतेचं राज्य. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य आहेत. घोडखिंडीचा प्रसंग असू द्या, आग्र्यातून होणारी सुटका असू द्या, पन्हाळगडचं लॉकडाऊन असू द्या, या सगळ्यातून येणाऱ्या प्रत्येक संघर्षाला कशा पद्धतीने टॅकल करायचंय, परिस्थितीचा बाऊ न करता त्या परिस्थितीतून तोंड कसं काढायचं, मार्ग कसा काढायचा, हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज सांगतात. सचिनदादा खाडे सांगतायत की आपली माणसं आपल्या फ्रेंड्स ग्रुपवर देखील शेअर चॅटवर ऐकतायत, त्यांनी खूप छान सहकार्य केलंय, त्यांचे पण मनापासून आभार वळतो आहोत. आणि पुन्हा कधीतरी महाराजांच्या एका स्वतंत्र विषयावर, म्हणजे स्वतंत्र एका विचारावर आपण, कारण 1 तासामध्ये मला सगळंच नाही मांडता येत. आणि अशा वेळेला शिवचरित्र समजून घेताना आपल्याला छोटे छोटे काही पैलू आहेत, फार मोठं नाही, ते पैलू आपण अगदी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहोत आधुनिकतेच्या नावाखाली. तर त्या विचारांचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. चर्चेचा शेवट करण्यापूर्वी स्वराज्य देशा आणि आदरणीय मुरलीदादा
ज्यांच्यामुळे हा योग जुळून आला. खूप दिवस त्यांची इच्छा होती की आम्ही आपल्या पेजवर लाईव्ह यावं आणि म्हणून मुरलीदादांच्या आग्रहाखातर आज हा योग जुळून येतोय. त्याच्यामुळे त्यांच्या वतीनं आणि तुम्हा सगळ्यांच्या वतीनं या गणरायाला, गणपती बाप्पाला आपण प्रार्थना करूया की हे गणराया, तुझ्या चरणी एक प्रार्थना करतो की स्वराज्याचं स्वप्न, या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पुन्हा एकदा या माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम आईंच्या उदरामध्ये जन्माला येऊ दे. त्या स्वप्नाची कविता मी आपल्या सगळ्या थोरे. नाशिकचे जर कोण चांदवड शहर माहिती असेल आणि या चांदवडचे विष्णू थोरे यांची ही कविता आहे. त्या कवितेनं आपल्या या आजच्या चर्चेचा शेवट करूयात. त्या कवितेचे टायटल आहे हर हर महादेवची नौबत इथे झडेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. हर हर महादेवची नौबत इथे झडेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. जातीवरून दंगे इथे झेंड्यावरून पंगे आपल्यांचेच युद्ध सुरू आता आपल्या संगे. जातीवरून दंगे इथे झेंड्यावरून पंगे आपल्यांचेच युद्ध सुरू आता आपल्या संगे. माणसाला माणुसकीचा रोग इथे जडेल काय आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. रयत झाली हवालदिल राबणारा फासावर, रयत झाली हवाल मरणावर टपलेले दलाल इथे वासावर. अरे बाजी सारखी हक्कासाठी खिंड कुणी लढेल काय आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. मर्द आता जिता आहे पिऊन थोडा खंबा, मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही संभा. मर्द आता जिता आहे पिऊन थोडा खंबा, मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही संभा. स्वराज्यासाठी, देशासाठी, माझ्या आबासाहेबांच्या स्वाभिमानासाठी सरळ सरळ मृत्यूलाही कवटाळणारा शूरवीर धर्मवीर शंभू राजा पुन्हा इथे घडेल काय आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. ज्या ज्या सगळ्या महिला ऐकत आहेत त्यांच्यासाठी शेवटची 4 ओळी. विष्णू थोरे असं म्हणतात, कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेल्या गाई. ही वाक्य माझी नाही आहेत, विष्णू थोरेंची आहेत. कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेल्या गाई, पार्लर मध्ये जाऊन रोज सजते आता आई, जिजाऊचं बाळ शिवबासारखं मढेल काय. कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेल्या गाई, पार्लर मध्ये जाऊन रोज सजते आता आई, जिजाऊचं बाळ शिवबासारखं मढेल काय आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय आणि सांगा सांगा स्वराज्याला शिवरायांचं पुन्हा पडेल काय. ज्या ठिकाणी जे लोक या ठिकाणी त्या सगळ्यांचे आभार. फ्रेंड्स ग्रुपवर ऐकत असलेल्या शेअर चॅटवरच्या माझ्या सगळ्या मंडळीचे आभार. फेसबुकवरच्या या स्वराज्य देशा पेज चालवणाऱ्या सगळ्या कमिटीचे मनापासून धन्यवाद देतो. गणपती बाप्पा 1 तारखेला अनंत चतुर्थीच्या निमित्तानं आपला निरोप घेणार आहेत. त्या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो की लवकरच कोरोनाची महामारी संपू दे आणि सगळं पूर्ववत होऊ दे. आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांनी सहकार्य केलं आणि या चर्चेला प्रतिसाद दिलात. पुन्हा एकदा मुरलीदादांचे मनापासून आभार. त्यांच्यासोबत जे जे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हात लागलेले आहेत त्या सगळ्यांचे आभार आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व शिवभक्तांचे आभार. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र के बाहर से जो शिवभक्त इस लाइव सेशन में ऐड हुए हैं उन सभी का मैं तहे गुजार करता हूँ और जो गुजरात से हमारे भाई ऐड हुए हैं लाइव देखने के लिए उनके लिए जस्ट एक सेंटेंस जो हम जब गुजरात गए थे शिवाजी महाराज जी के विचार गुजरात की भूमि पर बताने के लिए प्रचार और प्रसार करने के लिए, तब गुजरात की भूमि पर हमने छत्रपति शिवाजी महाराज जी के विचार रखे थे. तो एक सेंटेंस में उनके लिए मैं आपके सामने रख देता हूँ कि जो राजाए जात समाज धर्म देख्यो નથી, જેને બાધાને જીવાને જીતવાની ઉમેદ આપી, અખંડ હિન્દુસ્તાન ઊભું કરવા માટે આયુષ્ય ખર્ચી કર્યું, આવરણ ધુરંધર છે
છે. ક્ષત્રિય કુલાવતંસ રાજાધિરાજ મહારાજનું મારા પ્રણામ છે. तर ते स्वप्न गुजरातसह महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या प्रत्येकाला पडावं हे या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. और इस महामारी से बहुत जल्द से जल्द छुटकारा मिले, इस प्रकार से प्रार्थना करता हूँ मेरे गणपति बाप्पा के चरणों में कि सभी की लाइफ एक अच्छी तरह से, जो एक अच्छा माहौल बना था वो उस तरह से एक अच्छा माहौल बने और सभी के घर में ख्याली और खुशहाली पैदा हुए. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव असाच जय जयकार वैचारिक प्रबोधनाची चळवळ अशीच उभी राहावी. खरं म्हणजे शुभम दादा असतील, आणखी आमचे राजेश दादा घोडके यांच्यामुळे शेअर चॅट वर आपण आलो आणि शेअर चॅट मुळे एक सोशल मीडियाचा विधायक वापर करणारे आमचे रुपेश दादा, मंडळी सगळे आहे, कोमलताई आहे, या सगळ्या मंडळींचे देखील आभार व्यक्त करतो. आणि सगळ्या सोशल मीडियाचा एक विधायक वापर करणाऱ्या तमाम सोशल मीडिया युजर्सचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांची रजा घेतो आणि प्रयत्न आणि आशा करतो की लवकरच आपला हा मोबाईल मधला अंतर संपून आपण प्रत्यक्षात एका भव्य दिव्य गर्दीतल्या कार्यक्रमामध्ये भेटूयात. जसं ठरवलं होतं, आम्हास गर्दीतला माणूस नाही तर गर्दीच्या माणसाची आदरनं वाट पाहिल ते व्यक्तिमत्व व्हायचं आहे. आणि लवकरच त्या गर्दीनं लावलेला लळा पुन्हा एकदा गर्दी सोबत एक तो क्षण अनुभवायचा आहे, व्हावं अशी प्रार्थना करतो आणि गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्हा सर्व शिवभक्तांच्या चरणी नतमस्तक होतो आणि शेवटच्या एका कार्यक्रमाची सांगता करतो. काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहिती नसेल, तर ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी सांगतो की छत्रपती शिवराय समजून घेताना जो 1 तासामध्ये आपल्याला सगळं मांडता येत नाही आणि त्याच्यासाठी घाबरायची गरज नाही. तुमच्यासाठी लवकरच तुमच्या झोळीमध्ये छत्रपती शिवराय समजून घेताना हे पुस्तक साठी खुलं करतोय. लवकरच त्याचा प्रकाशन सोहळा हे तमाम शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये आपण साजरा करणार आहोत आणि यामध्ये सगळे छत्रपती शिवरायांच्या जीवनातले एक एक पैलू आपण त्यामध्ये उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांना माझ्यासोबत संपर्कात राहायचे, पुस्तका संदर्भामध्ये आणखीन काही विचारायचं असेल, किंबहुना काही माहिती आपल्या बरोबर शेअर करायची असेल, मला तुम्हाला काही सांगायचं असेल, एकमेकास काही शेअर करायचं असेल, तर माझे डिटेल्स तुम्हाला मुरलीदादांकडून मिळतीलच. पण फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप कुठेही गुगलवर जरी तुम्ही माझं नाव टाकलं तरी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल, फेसबुक आयडी मिळेल. सगळीकडे व्याख्याते नवनीत नंदकुमार यशवंतराव हेच नाव आहे. त्याच्यामुळे सगळीकडे तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळेल. आणि काही क्वेरीज असतील तर नक्की मला विचारा, करून त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्याकडून देखील मला शिकायला मिळेल. त्यामुळे माझा मोबाईल नंबर मी या लाईव्ह सेशन मध्ये मेन्शन करणार आहे आणि ज्या लोकांना हवा असेल त्यांच्यासाठी मी इथे लाईव्ह मध्ये देतोय आणि व्याख्यानाला पूर्णविराम देतोय. 9689858388 9689858388. पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि मी सगळ्यांची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, जय गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.